पोरी दिसलं म्हणे मराठी स्टाईल बघाची नाही खंची खंची बाईल बघाची नाही खंची खंची बाईल बघाची नाही खंची खंची बाईल गाडी हाय आपल्या सेवेसाठी गाडी हाय आपल्या सेवेसाठी म्हणजे गाडी आपल्या सेवेसाठी आहे ना. गाडीचं काम काय यांशी त्यांगण जावला गाडी आमच्याकडे यांशी त्यांगण बोलतात इकडे काय बोलतात काय माहिती कशी भाषा आता माझी जुळून घ्या भाषा आपली सगळ्यांची सेम भाषा आहे. यांशी त्यांगण जावला गाडी गाडीचं काम काय आपल्याला यांशी त्यांचे तय नेवायचा औरस काम आहे गाडीचा. हा बाबा पण ते नवीन लग्न झालेल्या गाडीवर बसतात का ते नवऱ्याला असा धरू का ते नवऱ्याच्या छातीवशी हात टाकू का त्याला अशी मिठी मारू बघितलं ना या तुम्ही. आणि जीन्स घातलेल्या पोरी तर त्यावर उबऱ्या पडलेल्या अशा त्याला कोण पलवून नेतय आणि कया गुदगुल्या झाल्या. जबाबदार कोण ही स्वतः मरतीन लोकांना मारतीन. अरे बघा तुम्ही गाडी प्रेम करायची जागा नाही बरा ती त्याचे अर्धे हेल्मेटान घुसलेली असते मंगारशी जसा काय दोनमुखी दत्त येते समोरशी बरोबर. आणि ती एकदम ऐकल्या काय आई काय बोलल्या गब्बस मला गाडी चालवू दे बैर तरी कसं झालं मला समजा नाही. आई मला कधी घालून पारून बोलताना दिवसभर तुम्ही कामाला जाताव ना गब्बस मला गाडी चालवू दे मला घरा गेलो सांग सगळा और बैर तरी कसं झालं मंगारशी चाललं हे या सगळा आणि यो गाडी चालवतोय. आपल्याला फ्लॅट घ्या फ्लॅट घेतलं व ऐकले बरोबर समोर आवरा मोठा डगोर आणि यांची गाडी गुलाल एवो 4-5 गोलवाट्या. दवाखान्यात ऍडमिट केलाय बरोबर. जबडा असा तुटला इथं तोंड बांधलाय हब्बू हुंबा हळ्या बोलता येई नाही. आणि तिला जाऊन आता बघा तुम्ही गाडीवर जो पडला ना आजारी माणसाला ना लोक चांगल्या भावनेने बघायला जातात. आजारी माणसाला गाडीवर पडलेल्या माणसाला कसे जातात माहितीये पडलास काय जब आहे ना वाट लागली रे तुझी. म्हणजे गाडीवर पडले तर या ना कधी आनंद त्याची कसा पडलास हा त्याचा जबडा बांधलाय ना मग ती मागशी सांगते आईंचं नाव घेतलं बरोबर पडलं. अरे 4 गोलवाट्या खाल्ल्या. एक मिनिट छातीत दगड लागला तुझ्या छातीत दगड नाही रे मना काय आठवण आहे नाही 5 वर्षांनी उकटल तुझा आता मार उकटाचा नाही 5 वर्षांनी उकटल बघा सांगतात. तुला उलटी झाली का पडल्यावर उलटी झाली नाही रे मना काय आठवण आहे 5 वर्षांनी समजल 5 वर्षांनी. त्याला वाटतंय आता जगू का 5 वर्षानंतर मरू कारण 5 वर्षांनी सगळाच उकाटणार आहे. बरं त्याला सांगतो वहिनी काय खाल्लं का यांनी काय खाल्लं का नाही भाऊ कुठं खातात ते काहीच खात नाही. अरे ए भाई खाल्लाच नाही तर बरा कसा होशील. द्राक्ष आहेत भाऊ आहेत काढा त्यांचीच द्राक्ष खावायची काढा. सफरचंद आहे सफरचंद कापा त्यांचा सफरचंद कापाचा याच्या तोंडाजवळ न्यायचा खा भाऊ. त्याचा तोंड बांधलेला तो कशाला खातोय मग आपण खायचा. कसा मी सांगतो सगळ्या मुलांना पण सांगतो मुलींना पण सांगतो गाडी हळू चालवा. पटत असेल तर जोरदार टाळ मित्रांनो. गाडी है आपल्या सेवेसाठी गाडी है आपल्या सेवेसाठी ध्यान लावून चालवायची मन लावून चालवायची. मला गाडी हलू चालवू चिंता करत बापाची मला गाडी हलू चालवू चिंता करत बापाची मला गाडी हलू चालवू चिंता करत बापाची. अजून काय कारण आहे लवकर निघायचा ना लवकर पोचायचा
लवकर निघाचा न लवकर पोचाचा, बाल्या तुला रे कधीदा सांगाचा, बाल्या तुला रे कधीदा सांगाचा, बाल्या तुला रे कधीदा सांगाचा. लवकर निघाचा न लवकर पोचाचा, बाल्या तुला रे कधीदा सांगाचा, बाल्या तुला रे कधीदा सांगाचा, बाल्या तुला रे कधीदा सांगाचा. आणि डोक्यानं आपले हेल्मेट घालाचा, डोक्यानं आपले हेल्मेट घालाचा, न कानानं काय पण नाही लावाचा, कानानं काय पण नाही लावाचा, कानानं काय पण नाही लावाचा. कारण ते डोक्यात हेल्मेट घालत नाही पोरं, कितीतरी पोरं हेल्मेट हाताला लावतात तिथे. कधी मी तर आडून आडून सांगतो, आणि तुम्ही पण सांगा आडून आडून, वे भाई हेल्मेट घाल. काय तुम्हाला बोलेल तो बोलेल, मला तर किती शिव्या देत असतील पण मी अडवतो. आज सगळ्यांना माहिती आहे पोलिसांचा माणूस आहे म्हणून कोण बोलत नाही, पण मी अडवतो त्याला हेल्मेट घालायला लावतो. एकाला अडवला, बोलो ए भाई थांब रे हेल्मेट घाल. बोल तू कोण आहेस, तू कोण? मी संजीवन म्हात्रे. बघा आरत्या बाबलू, अरे बोलो हेल्मेट घाल ना. तुझे बापासा काय जातंय, तुझे बापासा काय जाते? बोल माझ्या बापासा काय नाही जाणार, पण तुझ्या बापासा तू जाशील. त्याच्यामुळे हेल्मेट फोर्स करा मुलांना हेल्मेट घालायला, फोर्स करा. कारण आजच एकाचं ऑपरेशन झालंय माझ्या एका मित्राचं, आजच. कारण तो त्याचा हेल्मेट होता म्हणून वाचला, 12 टाके पडलेत. आजचीच गोष्ट आहे. कारण रहदारी बघा ना, आम्ही इकडे येताना आम्हाला 3.5 तास लागले, आम्ही प्रवास करतोय. काय रहदारी वाढली तुमच्याकडे, जबरदस्त. आपल्या मुलांना फोर्स करा, आपल्या मित्रांना फोर्स करा, आपल्या नातेवाईकांना फोर्स करा, हेल्मेट घाल. आणि ते कानात लावतात काय रे, हा बड्स, हेडफोन्स, आणि त्याच्यात ते गाणं कोलाबरी 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 कोला. गाडीचा आवाज येत नाही, मग गाडी जाते अंगावरी 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 अंगावरी. आणि मग बघणारे येतात कोणावरी 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 कोणावरी. त्याच्यापेक्षा अरे म्युझिकचा आवड आहे ना, घरी ऐका ना. म्युझिक ऐकायची गाडी, बाईक नाही, कार मध्ये आहे ठीक आहे, पण बाईक वर नको, आवाज नाही येत गाडीचा. आणि मी का सांगतो माहितीये, जरा रिपोर्ट बघा पोलिसांचा रिपोर्ट असा आहे की जेवढी ऍक्सिडेंट होतात त्याच्यातली सर्वात जास्त ऍक्सिडेंट 18 ते 25 वर्षाच्या मुलांची होतात. आता 18 ते 25 वर्षाची मुलं ज्यांना आई वडिलांनी आता मोठं केलंय, आता ही पोरांची लग्न करू, मग या पोरांचा नातवंड होईल आणि मग मी त्याला खेळवीन, अशा अपेक्षा धरून आई वडील बसलेले असतात. आणि जर त्यांच्या मुलाचं ऍक्सिडेंट झालं तर त्यांच्या घरावर काय प्रसंग येईल. आणि तो प्रसंग कोणावरही नको, शत्रूवर पण नको. म्हणून ही कविता सादर करतो आम्ही बाबा. गाडी है अपने से. आणि जाता जाता एक मुद्दा सांगते, गाडीवरून कोण पडला तर हॉस्पिटल मध्ये न्या, काय होत नाही, मदत करा. पहिले आम्ही पण घाबरायचो, नको तर झंगाट कशाला, पडलाय तो आपला बाबा चाला मेला. आपण पहिला पडलाय तर काय करणार, पण न्या दवाखान्यात. आमच्या समोर एक जण आला स्कूटरवर आणि गाडी अशी 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 हल्ली ना, कोसळला. बोलू हे घुसला त्याला, अरे त्याला घुसला बाबा न घुसला. हेल्मेट काढ, बघतात हेल्मेटची कास लाल पूर्णपणे. अरे बोलू फुटला, जा हेल्मेट काढ, हेल्मेट काढा. हेल्मेट काढला तर आतमधला माणूस हसतोय. अहो बोल तुम्हाला लागला नाही? नाही नाही, पान खात होतो तर थुकलो, काच समजली नाही. नशीब, मदत करा. आणि गाडीवर अजून एक जोक सांगतो की इकडे काय आमच्याकडे ना एक वाघधोंडी म्हणून एरिया आहे, तिथं वाघ येतो उरणमध्ये. तर आमच्या आई बापाची सक्त वॉर्निंग आहे, तिथनं येऊ नको. आता गाडीवर मी येत होतो, हाऊस ना आई बापाचं कधी ऐकायचा नाही, आणि कोणी नाही सांगला तर पहिली त्याच करायची आवड, म्हणून ते येत होतं तिकडून. आला गाडीवर चाललोय आपला बाईकवर, तेवढ्यात एक माणूस आला, थांबवा गाडी थांबवा. बोल बरं झाला, जंगलातनं चाललोय, कोणतरी भेटला. त्याला बोल कुठे जायचं आहे, मला चिरनेरला सोडा. बोल बस गाडीवर. बसवला मी आपला, बरं झालं ना आता माझी हिंमत वाढली. जंगलातून चाललोय आपला, कोणच नाही, किर्र जंगल. आणि नंतर लक्षात आला माझा घड्याळ त्याच्या हाताला. असा राग आला त्याला. बोलू उतर खाली, उतर. साल्या बोलू घड्याळ काढलंच माझा. बोलला साहेब तुमचा कसा घड्याळ? अरे साहेब माझा घड्याळ आहे, तो घड्याळ दे पहिला.
त्याच्याकडशी घड्याळ घेतला आणि त्याला तिथंच उतरवला. आम्ही आलो घरी रागाने आलो आणि बायकोला सांगितलं, काय लोक ज्याला बोलू लिफ्ट दिली त्याने माझा घड्याळ काढला. बायको बोलते, तुमचं घड्याळ काढीलच कसा? बोल का घड्याळ विसरून गेले तुम्ही. आता तो माणूस काय सांगत असेल, संजीवन म्हात्रेच्या गाडीवर बसू नका, जंगलात नेऊन घड्याला काढून घेतोय. प्रकार वेगवेगळे, पण गाडीचे जोक्स थोडा, पण गाडी जपून चालवा एवढंच त्या कवितेतून सांगायचं होतं. गाडी है आपल्या सेवेसाठी, हे गाडी है आपल्या सेवेसाठी, ध्यान लावून चालवायचे, मन लावून चालवायचे. बाल्या गाडी घालून चालव, हे बाल्या गाडी घालून चालव, चिंता करस बापाची. बाल्या गाडी हलू चालव, चिंता करस बापाची. बाल्या गाडी हलू चालव, चिंता करस बापाची. चिंता करस बापाची, चिंता करस बापाची. रसिक प्रेक्षक, जसा आपला ठरलाय त्याप्रमाणे माझा खपला का तुम्ही टाळ्या वाजवायच्या आणि तुमचा खपला का मी सुरू करायचा. कारण आपला कार्यक्रम उशिरा सुरू झाला आणि मला कमीत कमी 2 तास तरी करायलाच पाहिजे. ऐकसाल ना 2 तास, 1.25 जास्त होतील, चालेल ना? कारण थोडासा आपण उशिरा सुरू केला. एनिवे कार्यक्रमाला अजून आता एका महत्वाच्या विषयावर, याचे मुलं माणसाहेरी झाली. म्हणजे जर मोबाईल नसेल ना मरतीन. म्हणजे जरासा रेंज नसली का लगेच 80 लाव, ते 80 लागतंय बघ, 80 लागतंय. म्हणजे रेंज नसली तर जसं काय ऑक्सिजन कमी होतंय माणसाचा. आणि पहिली आपण कोणच्या घरी गेलो ना का काय देवाचं, चाय देवाचं ना. आता काय देतात माहिती आहे, वायफाय पाहिजे. जसं काय बाबा चहा बी कोण नाही देत, आता मागासला झाला वायफाय. कारण एअर लागले माणसाला, एअर. आवरी सगळी जण आपण बसलो ना, प्रत्येकाची घर मोबाईल आहे, बरोबर, मजा येईल. अरे दिवस रात्र इंटरनेटवर, अरे दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. आणि मोबाईल घेऊन रातभर जागून हवाचा काही नाही भला. अरे मोबाईल घेऊन रातभर जागून हवाचा काही नाही भला. अरे मोबाईल घेऊन रातभर जागून हवाचा काही नाही भला. अरे दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. आणि मोबाईल घेऊन रातभर जागून हवाचा काही नाही भला. अरे मोबाईल घेऊन रातभर जागून हवाचा काही नाही भला. अरे मोबाईल घेऊन रातभर जागून हवाचा काही नाही भला. जरा माझ्या वादकांसाठी जोरदार टाळ्या द्या बा. या मोबाईलने आपली भाषा बदलली. कशी भाषा झाली, भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी. भाऊसांना आपण काय बोलायचो, भाऊ, अण्णा, भाई, दादा आहे ना. आता काय बोलतात, ब्रो. शॉर्ट मध्ये हॅपी बर्थडे ब्रो, हॅपी बर्थडे ब्रो. म्हणजे कुत्रे कशी भुकतात, कुत्र्यांची भाषा झाली. कवरी चांगली भाषा आपल्या आगरी आहे ना. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी. नवऱ्यांना हब्बी बोलतात, हब्बी. पहिला हंबा एक घराच्या बाहेर बांधलेला असायचा, आता हब्बी.
हब्बी, मी एंड में हब्बी, मी एंड में हब्बी, मी एंड में हब्बी, मी एंड में हब्बी. और फोटो का बाबा बाबा बरा तो साला यो अँगल तरी कंचा. असा एक फोटो असते बघा, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस हाय तर भीक माग्या. पण बाबा हल्ली कोण ऐकतय काय. माझ्या लग्नात 36 फोटोचा रोल होता, 36 फोटो. तुमचं काम त्यावेळी लय कठीण झालं असता, कारण त्यांना दम एक तरी फोटो बेकार झाला तर बघ. त्याच्यामुळे फोटोग्राफर यामशी बोलून बिरून फोटो काढायचं. आता काय गेला तर गेला 100 फोटो एका मिनिटाला, बरोबर आहे. पाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी, पाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी, पाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी. आणि बहिणीस झाली सिस. काय बहिणीसला बोलायचो आपण? आमच्याकडे काय बोलतात? बाय आली, बाय आली. इकडे काय बोलतात? बाईस बोलतात ना. बाय बाय आली, ब आली, ब भिवंडी मध्ये सांगा ब आली, ब आली, बाय आली, बाय आली. जरा शिकले सुधारले तर ताई आली, ताई आली, ताई. जिभेचे तुकडे ताई आली, ताई आली, ताई आली, ताई आली, बाय आली, बाय आली. बाय मला जाम गोड शब्द वाटत एकदम. बाय आली, बाय आली, बाय आली. बाय बोलायचो आपण. आता बोलतात सिस. सिस म्हणजे आवाज पुरुष येते का मंगारशी त्या समज नाही. सिस. बहिणीस झाली सिस आणि पोरगी झाली बेबी, बहिणीस झाली सिस आणि पोरगी झाली बेबी, बहिणीस झाली सिस आणि पोरगी झाली बेबी. अरे लागला येर, लागला येर, कसलं येर, येऱ्यांचा बाजार झाला. अरे लागला येर, कसलं येर, येऱ्यांचा बाजार झाला. येर लागलाय माणसाला. आणि हल्ली नवरा बायकोशी बोलत नाही, बायको नवऱ्याशी बोलत नाही. आज बापूस पोरांशी बोलत नाही, पोरा आज बापूशी बोलत नाही. कोण कोणशी बोलत नाही. मिटिंगला सगळे येतात आपापल्या मोबाईल मध्ये असतात. एक वेळ तर सुरू करा, तुम्ही सुरू करा, सुरू करा. कोण कोणशी बोलत नाही. म्हणजे तो कामावरशी आला घरात तरी सुद्धा मोबाईलवरच असतंय. जेवायला काय आहे? ती किचन मध्ये कोलब्यात, कोलब्या आण. जेवायला बसलाय, फोन असा. बाबा बाबा कामराची वाट. अरे जेवलू घे नेटाट. किसी को क्या बुरा समझना. तुम मेरे बारे में कुछ भी कहो, मैं जानता हूँ मैं क्या हूँ. मेरे माँ बाप, मेरी फॅमिली जानते, मेरे दोस्त जानते मैं क्या. बरं, ती मांडवाच्या दिवशी मेहंदी करणार येते. संजीवन मात्र 2 तास हाताव मेहंदी, 2 तास हाताव मेहंदी, 2 तास पायाव मेहंदी, 2 तास पायाव मेहंदी. सगळी मजा करता आणि या चिंबोरा हिंडतय मांडवानाचा इकडे तिकडे. ऐसे भोले बनकर है बैठे रहना सकूंगा ऐसा मैं अरे सामने पटत असेल तर जोरदार टाळ्या बरोबर ठार मारला माणसाला. ठार माणूस जिवंतच नाही झोपेपर्यंत. अरे लागला येर, कसलं येथेर, येऱ्यांचा बाजार झाला. अरे लागला येर, कसलं येथेर, येऱ्यांचा बाजार झाला. आणि मोबाईल घेऊन रातभर जागून हवाचा काही नाही भला. अरे मोबाईल घेऊन रातभर जागून हवाचा काही नाही भला. अरे मोबाईल घेऊन रातभर जागून हवाचा काही नाही भला.
नवरा व्हॉट्सअप अन बायको FB वर, नवरा व्हॉट्सअप आणि बायको FB वर, नवरा व्हॉट्सअप आणि बायको FB वर, आणि खोटा खोटा या जग आणि संसार डबघाईवर, आणि खोटा खोटा या जग आणि संसार डबघाईवर, खोटा खोटा या जग आणि संसार डबघाईवर. हल्ली व्हॉट्सअप आलाय व्हॉट्सअप. आणि आवरी जण आपण जवरी आहे बघताव ना कार्यक्रम, सगळ्यांचे खरं व्हॉट्सअप आहे का नाही? असा एक पण माणूस आता आहे तर आपल्याच गावात नाही, काही कर आलं नाही, प्रत्येकाचे खरं व्हॉट्सअप आहे. आणि व्हॉट्सअप मध्ये सकाळी आवरी फुला फुलतान का काश्मीर मध्ये फुलत नाही, आवर सगळं गुड मॉर्निंग. बरोबर आहे ना? आपल्या आशी बापासला कोण गुड मॉर्निंग करी नाही, पण दुनियेला मात्र गुड मॉर्निंग. बरोबर. आणि और विचारवंत सकाळचं तयार झालं ना, साधू संतांची गरज नाही काही. लय विचार पाठवताना सकाळचं डोकं आऊट. एकाने मला पाठवला, जीवनामध्ये यशस्वी व्हायचा असेल तर 2 गोष्टींचा त्याग करायला पाहिजे, एक म्हणजे अहम आणि दुसरा म्हणजे स्वयं. मला काही समजला नाही. मी त्याला परत पाठवला आणि सांगला जरा एक्सप्लेन कर. तो बोलला मना तरी काय समजलाय, या आला त्या तुला फॉरवर्ड केला, या फॉरवर्ड करण्यान आपण बाकोड व्हायची पाली. अरे और विचार पाठवता. आणि एक जण तर मला रोज सुभाषित पाठवतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. त्याला मी सांगला वाचून दाखव एकदा. कारण और विचारवंत सकाळचं जन्माला आलं ना का बोलून सोय नाही. आणि ते स्टेटस र र र र र स्टेटस म्हणजे काय, म्हणजे ज्याचा अर्थ मना आवरा समजला का आपल्या आयुष्यात काही चांगलं असेल त्याला स्टेटस बोलतात. तो तिथे टाकायचा स्टेटसला. तसा नाही. आमचे कोंबरीनी खावटा घातले स्टेटसवर, आमची बकरी इली तेव स्टेटसवर. त्या जाऊ दे. काय फिरायला जातात बघा, फिरायला सगळी गाडीन ऑन द वे टू लोणावळा, माहिती आहे ना स्टेटस यो, ऑन द वे टू लोणावळा. मग चोरांना समजतंय सगळी लोणावळा, घरी येईपर्यंत लोलवला. जाहिरात कोणी केलती? आपणच करता दुनियेला. त्यात जाऊन दे. लोकांना जळवाची जागा झाली स्टेटस. पटत असेल तर जोरदार टाळ्या. कारण भांडण झाला, बरोबर, भांडण झाला का स्टेटस फालतू लोकांकडे लक्ष देत नाही, फालतू लोकांच्या गोष्टी मनावर घ्यायचं नाही. बरं स्टेटस टाकायचा न दिवसभर बघायचा त्यांनी बघलाय का नाही ज्याला टाकला होता. मग साला दिवसभरचा आजारी हो काय. एक तर आपण टाकायचा वर त्यांनी ज्यानी टाकलाय त्यांनी बघायचा न त्यांनी बघला नाही तर आपल्याला चिंता यानी बघला का नाही असा. का त्या दिवसभर आपल्याला टेन्शन, म्हणजे दुसरा कामच नाही राहिला आता. तो स्टेटस त्या जाऊ दे. ते स्टेटस वर अजून सांगते काय अशा अनेक गोष्टी होतात स्टेटसच्या. त्याच्यानंतर काय लय लय आहेत त्या गोष्टी बाबा. ग्रुप ग्रुप झालं, ग्रुप टोळ्या झाल्या, टोळ्या फायटिंग चालते त्याच्यावर. पहिली माणसं समोरासमोर जाऊन भांडायची, आता समोरासमोर नाही भांडत. तो टाईप करतोय तुमचा खानदान चोर, तुमचा बापूस चोर, तुमच्या बाप सांगितलंय चोऱ्या केल्या, अंगठ दुखलं टाईप करून करून. बरा तो त्यांशी टाकतय र तुझे बापासनी लई दिव लावलेलं, तुझा बापूस तरी किती चांगला होता. हे बघ माझे बापासला बोलू नकोस, तुला तया येऊन मारीन. तुझ्या बापासला ना अशी माणसाची अवस्था येर लागलाय. स्टेटस टोळ्या ग्रुप ग्रुप. आमच्याकडे एक सकाळचा ग्रुप आहे, बंदरावर जाणाऱ्यांचा ग्रुप सकाळचा.
कारण काहींना सगळीकडे टॉयलेट झाले तरी काहींना आनंद वाटतो बाहेर. तसं बंदरावर जाणाऱ्यांचा ग्रुप, त्यांचे सकाळीच मेसेज सुरू होतात, चला चला सकाळ झाली, बंदरावर जाण्याची वेळ झाली. दुसऱ्याचा मेसेज, पण मला नाही आली. तिसऱ्याचा मेसेज, तंबाखू खा व्यवस्थित येते. चौथ्याचा मेसेज, तंबाखू नको खाऊ जाड होते भरपूर. साला ते व्हॉट्सअप ज्याने बनवलाय तो काय विचार करत असेल का मी बनवला कणाला होता, नाही वापरतान कणाला. ते जाऊन देत. व्हॉट्सअपवर मी अजून काही बोल नाही. फेसबुक, अर त्याचा तो फेस कारलाय सगळ्या. 100चे 100 फोटो बाबा बाबा. त्याच्यानंतर इंस्टाग्राम, आता नवीन इंस्टाग्राम. तुम्ही माझ्याकडे बघा, माझा रंग कसा आहे. माझा रंग काळा आहे. लोक मला बोलत नाही काळा, ते सावळा बोलतात, पण त्यांना कावळाच बोलायचं असते. पण माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा, इंस्टाग्रामवर माझ्या फॉलो करा मला, एक फोटो काला नाही. सगळे फिल्टर वापरले, सगळे गोरे फोटो. तरी माझ्या बॅनरवरचे फोटो बघ. मी कार्यक्रमाला गेल्यावर अनेक जण मला ओळखत नाही, कारण बॅनरवरचा फोटो गोरा असते. कोण आहे भाई, दिसतंय तर असंच आहे. पण ते इंस्टाग्राम, अरे देवा देवा. अजून काय काय ते मोबाईलने येत. बरं ते पबजी, मार 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 त्याला, मार साल्याला मार 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 एनर्जी घे. अरे करतोस का, मार. शाबास 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 शाबास. कुठे हा जाबास. अरे तुझ्या आईला काढणं लागून येतो तुम्ही, कशाला वेळ लावली तुम्हाला. मार ना, मार त्याला. ईड लागली माणसाना, तिशीत माणसांना अटॅक यायला लागले. केवढी धडधड वाटते बघा इथे पोरांना. आणि ते रक्ताळलेल्या गाड्या, मेलाई तरी अंगावर गाड्या चढवतात, मेलाई तरी अंगावर गाड्या चढवतात. ते तरी जाऊ दे. रमी अनेकांना वाटतंय का त्याच्यावर मी लय पैसे मिळवीन. काही नाही बाबा, हो आपल्याला येरी बनवतात. मी आगरीच आहे, मला सगळ्यांना वाटतंय का आगरी लोकांनी तरी काही रम्या खेळू नये. पटत असेल तर जोरदार टाळ्या. आपलं केवढं पैसे आहेत आपल्या समाजात, कणाला त्या देताव रमी व बरोबर रमी. आणि आता ते ड्रीम11 त्यांचा ड्रीम होतंय, आपलं आहे. आपण जो साला प्लेअर टाकू तो खेळच नाही, आपली लय चिडचिड होतंय. साला अय्यरला घेतला, अय्यरला त्याने अय्यर खेळला नाही. मग दुसऱ्या दिवशी त्याला घेतला पंतला, तो न खेळला. बाबांनो एकदम बेकार आहे परिस्थिती. मोबाईल मी सांगतो वाईट नाही आहे, वाईट नाही. वेळ फार खाल्ला याने वाकडी झाली मान, मान वाकडी झाली वाकडी. इथे मानेत मणके झालेत, असे गॅप झालेत तयार. जरा प्लीज थांबाळा. लाईफ खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. जरा उगवता सूर्य बघा, रोज सकाळी येतो आपल्याला. मोबाईल मधला कसला सूर्य बघायचा तो. मला मी काय मोठा माणूस नाही आहे का आवरं तुम्हाला सगळ्यांना सांगित. पण वेळ फार खाल्ला याने वाकडी झाली मान, नाती झाली ठार याचे राहिले नाही भान. लांबची जवळ आली ना जवळची दूर गेली. नाती झाली ठार याचे राहिले नाही भान. मोबाईल मध्ये घुसले लहान थोर सान, मोबाईल मध्ये घुसले लहान थोर सान. आणि साध्या सोप्या सरळ आयुष्याची याने केली फार घाण. वाईट छोट्यांना तर देऊच नका. मगाशी मी सांगितलं ना, आम्ही कंची पोरं हाव. आमची आईस कशी आम्हाला पालनं झोपायची आणि वरती खुलखुला आणि एक झोका देऊन पाण्याला जावायची आणि आम्ही झोपायचो. आता नाही तर एवढूच हाय. बापूस मोठा गर्वान सांगतोय आमच्याला युट्यूब येतोय, आमचा युट्यूब खेळतोय. नको 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 कौतुक, लिमिटेड द्या. मी सांगत नाही, नाही तर बारकी पोरा मला डगरा मारतील. आता लिमिटेड द्या, लिमिटेड. बघा तुम्ही, वाईट नाही आहे. नव्या युगाचं नवीन तंत्र आहे, वाईट नाही आहे, चांगलंच आहे.
जेव्हा करोना आला होता तेव्हा या मोबाईलनीच शाळा आपल्या घरी आणली होती. त्यामुळे मोबाईल वाईट नाही, याच्यावर हे समुद्र मंथनासारखं आहे. याच्यामधून अमृत पण बाहेर काढता येते आणि याच्यातनं विष पण बाहेर काढता येते. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आहे, याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, याच्यामध्ये अख्खा आपला इतिहास आहे. नोकरी कशी मिळवायची आहे, व्यवसाय कसा करायचा आहे, सगळं आहे याच्यात. याच्यात ढिंगच्या पूजा पण आहे. काय बघायचं ते आपण ठरवायचं. आणि आता पुन्हा कधी येईन माहिती नाही, कोपरी गावात, परंतु माझ्या बांधवांमध्ये मी आलोय. त्यामुळे मी सांगतो का आमची पोरं याचा चांगलाच वापर करतील ना, याच्यातनं अमृत बाहेर काढतील, अशीच सगळ्यांना विनंती करतो. अरे लागला येर कसलं येथेर येऱ्यांचा बाजार झाला, लागला येर कसलं येथेर येऱ्यांचा बाजार झाला. आणि मोबाईल घेऊन रातभर जागून बाबाचा काही नाही भला. अरे मोबाईल घेऊन रातभर जागून बाबाचा काही नाही भला. अरे मोबाईल घेऊन रातभर जागून बाबाचा काही नाही भला. राजा बाबाचा काही नाही भला. राजा बाबाचा काही नाही भला. धन्यवाद दर्शक प्रेक्षक. 1090वा कार्यक्रम आजचा योग आहे आणि याच महिन्यात ते 1100 कार्यक्रम कंप्लीट होतील. पण पहिला ना मी गायचो नाही, भीती वाटायची गायला. कारण असे गावात गायक यायचे ना एक एक आमचे बाबा बाबा, आपल्याला कसा येवाचा या, जाम भीती वाटायची. जोक म्हणून घ्या, गायकांनी रागवू नका. पहिला जाम डेंजर ना. ज्यांना जेवायला नाही पोट काही पतंगवालं होतं, गायक झालं. तारादिरी दारी दारी सॉरी सगळे का मला वाटायचं कसा येतय येऊच नस. नंतर समजला का त्यांना ढेकरा येतात. नंतर या टेन्शनच गेला. मग नंतर एक फणसवाला आहे, मस्त जोक जोक म्हणून घ्या, रागावू नका. फणसवाला आहे, 4-5 पोरं ठेवलीत फणसवाल्याला. फणस पण सोलून घेत आहे, क्लासिकलची प्रॅक्टिस पण करते. क्लासिकल सिंगर आहे पण फणसाचं दुकान आहे. मजा आहे. 4-5 पोरं गरे निसा, गरे म्हणजे आणि निसा म्हणजे आपल्या भाषेत निवडा. गरे निसा निसा रे सारे करे निसा निसा रे सारे करे निसा निसा रे गरे निसा. एखादा गरा चांगला भेटला का गा 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 गा. एखाद्या पोराने आगाऊपणा केला का गप्प 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 धप धप. कविता या ठिकाणी सादर करतो. आणि या कवितेत तुम्ही एवढे हसाल का आतापर्यंत जेवढे हसलात त्याच्यापेक्षा जास्त असायची गॅरंटी देतो. कत्ती जोरांशी यो वाजला, कत्ती जोरांशी यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. कत्ती जोरांशी यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. कत्ती जोरांशी यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. जेवून खाऊन शिगाव द्यायला, जेवून खाऊन शिगाव द्यायला. कारण आपण आवडी जोरात लग्न करतो ना का चून दलण्यापासून जाता भात वाढ भात वाढ.
3दा बटाट घेतात तरी सांगतील शिजला नव्हता नाही जुरसा, शिजला नव्हता नाही. जेवून खाऊन शिगाव जेला, जेवून कर्जाचा बोजा, जेवून खाऊन शिगाव जेला, जेवून कर्जाचा बोजा. कत्ती जोरांशी यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा, कत्ती जोरांशी यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. क्या बात. लग्नाला कोण कोण येतात? काक्या माम्या त्या साल्या, काक्या माम्या त्या साल्या. आता पहिल्याच येतात पण ते मोरक्यांचा पट्टच नाही, मी त्यांचे पाय नसता ठेवला. पण माझी मानाची सारी आहे नाही बाबा, एकदा मानाची सारी बेल्ली का मी चाललो बाबा, काय करायचं. काक्या माम्या त्या साल्या, साऱ्या घेऊन शिसरल्या पळाल्या. काक्या माम्या त्या साल्या, साऱ्या घेऊन शिसरल्या पळाल्या. काक्या माम्या त्या साल्या, साऱ्या घेऊन शिसरल्या पळाल्या. मित्रमंडळी सगळी आली, मित्रमंडळी सगळी आली, दारू पिऊन सीताराम झाले. मित्रमंडळी सगळी आली, दारू पिऊन सीताराम झाली. मित्रमंडळी सगळी आली, दारू पिऊन सीताराम झाली.